जे बीडचं टेक्स्चर आहे ते टेक्स्चर बदलण्याची जबाबदारी निश्चितपणे ती गृह खात्याचीच असायला हवी। क्राईम रेट बीडचा जर बघितला तर जाणीवपूर्वक क्राईम रेट कमी दाखवण्यासाठी बलात्काराच्या, खुनाच्या, अपहरणाच्या बातम्याच झाकल्या जातात। कालची ताजी बातमी आहे, संतोष देशमुख तर 2 दिवसापूर्वी झाले हो। काल विकास दुबे नावाच्या व्यापाऱ्याच्या मुलाचं अपहरण झालं। 8.5 कोटीची खंडणी होती, पण ते समहाऊ त्यांना ते वर्क नाही झालं आणि त्या पोराला अर्ध्यात सोडून दिलं। मग आम्ही विकास दुबेंना सगळी लोक भेटायला गेली, अख्खा परळी जिल्हा आणि बीड जिल्ह्यातले व्यापारी सगळे भेटायला लागले, लोक फोनवर बोलायला लागले, सांत्वना द्यायला लागले। काय म्हणाले विकास दुबे? प्रभू वैद्यनाथाच्या कृपेने माझं मूल परत आलं, मला काही बोलायचं नाही। अरे FIR करते नाव घ्यायला सुद्धा जिथे घाबरता तिथे तुम्ही लढणार कसे आहात? संतोष देशमुख यांच्या कुटुंबातल्या एकाही व्यक्तीने थेटपणाने एकाचंही नाव जिथे घेतलेलं नाही तिथे तुम्ही लढणार कसे, इन्व्हेस्टिगेशन कसे करणार? त्यामुळे इथे आपण बसून ही चर्चा करताना सोपी वाटते, प्रत्यक्ष ज्यावेळेला तुम्ही त्या बीड जिल्ह्याच्या मैदानात जाल त्यावेळेला तुम्हाला तिथली जी आव्हानं आहेत ती आव्हानं